नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत दूध अनुदानाविषयी एक अपडेट आहे ते। तर शेतकरी मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ लाईक करा। पाहूया संपूर्ण बातमी काय आहे ते। दूध अनुदानात 2 रुपयाची वाढ, पण शेतकऱ्याऐवजी दूध संघाचा फायदा। तर ही अशी बातमी आहे। राज्य सरकारने दुधाला 7 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु या निर्णयाचा फायदा दूध उत्पादकांऐवजी दूध संघांना होणार आहे। कारण या निर्णयानुसार दूध संघांनी पूर्वीच्या 30 ऐवजी 28 रुपये प्रति लिटर दूध दर देणं बंधनकारक करण्यात आलं आहे। त्यासाठी राज्य सरकारने 779 कोटी रुपये निधीला मंजुरी दिली आहे। या संदर्भात राज्य सरकारने गुरुवारीच म्हणजे 26 तारखेला शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे। दूध अनुदानातील वाढ शेतकऱ्यांऐवजी दूध संघासाठी केली जात असल्याचं बोललं जात आहे। म्हणजेच राज्य सरकारचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीका दूध उत्पादकांकडून केली जात आहे। राज्य सरकारच्या 2 जुलैच्या शासन निर्णयानुसार सहकारी आणि खाजगी दूध संघांनी दूध उत्पादकांना 30 रुपये प्रति लिटर दर दिला, तर त्यावर राज्य सरकार दूध उत्पादकांना 5 रुपये अनुदान देत होतं। त्यामुळे 35 रुपये प्रति लिटरचा दर दूध उत्पादकांना मिळू शकत होता, परंतु आता मात्र दूध संघांनी 28 रुपये दिले तर त्यावर 7 रुपये अनुदान राज्य सरकार ठेवणार आहे। म्हणजेच 28 + 7 म्हणजे एकूण 35 रुपये प्रति लिटर दराने दूध उत्पादकांना दर मिळणार असल्याचं शासन निर्णयावरून स्पष्ट झालं आहे। या ऑक्टोबरपासून करण्यात येणार आहे। तसेच नव्या निर्णयानुसार 3.5 फॅट आणि 8.5 SNF साठी 28 रुपये प्रति लिटरचा दर देण्यात येणार आहे। तर या गुणप्रतीमध्ये प्रति पॉईंट कमी होणाऱ्या फॅट आणि SNF साठी 30 पैसे कमी करण्यात येणार आहेत, तर प्रति पॉईंट वाढीसाठी 30 पैसे वाढ करण्यात येणार आहे। पूर्वीच्या शासन निर्णयानुसार याच गुणप्रतीनुसार दूध संघांना दूध उत्पादकांना 30 रुपये इतका दर देणे बंधनकारक होते। त्यामुळे दूध अनुदानातील वाढलेल्या दरानुसार शेतकऱ्यांऐवजी दूध संघाचा फायदा होणार आहे। या योजनेची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरपासून करण्यात येणार आहे। तसेच लाभार्थी दूध उत्पादकांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBTच्या माध्यमातून पैसे जमा करण्यात येणार आहेत। दरम्यान दूध दरातून उत्पादन खर्च वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं। त्यानंतर राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात 2 महिन्यांसाठी दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याची योजना राबवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु अटी आणि शर्तीची पाचर मारली, त्यामुळे दूध उत्पादक व योजनेच्या लाभापासून वंचित राहिले। पुढे या योजनेला मुदतवाढ देण्यात आली। त्यानंतर अतिरिक्त अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी 5 रुपये अनुदान योजना कायम ठेवण्याची घोषणा केली होती। दूध अनुदानापासून वंचित राहिले आहेत। तर शेतकरी मित्रांनी होती आजची दूध अनुदानाविषयी अपडेट। धन्यवाद।